संगतीच्या माणसासोबत बसताल तशी तुमची वृत्ती होईल. सात्विकाच्या सोबत बसलात वृत्ती सात्विक होत असते. संगती ज्याची करताल तशी. तुम्हाला एक सोपा उदाहरण सांगतो, कळेल, रुचेल, पचेल, झेपेल. मी काय अडचणीत हात घालीत नाही, इचून निघत असते. येईल मला संस्कृत पाठ आहे, मला श्लोक पाठ आहेत. पाठ म्हणजे ज्ञानोबा आहे, तुकोबारायची कृपा आहे, ग्रंथाची कृपा आहे, याच्याकरता पाठ होते. एक सामान्य तुम्ही शेतात रात्र राब राबणारी माणसा, तुम्हाला कशाला गिवारणं भाषा सांगू, मी साध्या भाषेत सांगतोय. एका बाईनं 5-5 रुपयाच्या 2 बरण्या घेतल्या प्लॅस्टिकच्या. संगतीचा परिणाम सांगतो. 5-5 रुपयाच्या प्लॅस्टिकच्या 2 बरण्या घेतल्या. त्या बरणीमध्ये किलो माल बसत होता. दोन्ही 5-5 रुपयाच्या. देवाची यात्रा असेल किंवा ती माहूरला गेली असेल, जगदंबेची यात्रा असेल, त्या यात्रेतून त्या माऊलीनं 5-5 रुपयाच्या 2 बरण्या आणल्या. दोन्ही बरण्यामध्ये 1-1 किलो माल बसत होता. संगतीची ताकद बघा. एका बरणीत तिने मीठ टाकलं किलोभर, आणि एका बरणीत गावरान तूप टाकलं किलोभर. एका बरणीत काय टाकलं? मीठ. एका बरणीत काय टाकलं? तूप. बरण्याची किंमत दोन्हीची किती? 5-5 रुपये. मिठाची किंमत 20 रुपये. 20 आणि 5 25. बरणीची किंमत काय झाली मिठाचं? 25. तूप काय किलो? 600. जाऊ द्या जास्त, 600. मिठाचे आपलं बरणीचे 5. एका बरणीची किंमत 605 रुपये आणि एका बरणीची किंमत 25 रुपये. बरण्या दोन्ही 5-5 रुपयाच्या. परिणाम कशाचा आहे? संगतीचा. जिनं मिठाची संगत केली तिला किंमत किती झाली? 20 न वाढली. आणि जिनं तुपाची संगत केली तिची किंमत कितीने वाढली? 600 न वाढली. जागा सुद्धा बघा. तुपाची बरणी कुठं असते? कपाटात. कपाटात. जिथं मांजरा जात्यात तिथं नाही ना? नाही नाही नाही. जिथं लेकरं सांडीत तिथं नाही. कुठं ठेवतेत बरणी? कपाटात. ज्या दिवशी पुरणपोळी केली, ज्या दिवशी वरण भात केला, ज्या दिवशी काही असं शेवायाचा भात केला, त्या दिवशी बरणी काढायची आणि सगळ्याच्या पात्रावर तूप टाकायचं. पुन्हा बरणी तिथं नेऊन ठेवायची. मिठाची बरणी कुठं असती? गॅस पशी नाही तर चुली पशी. शेकानच पॅरेलाइज झाला तो तर वाकलं, बुड वाकलं. ती बरणी बुडातून वाकली, कमरात वाकली. कुठं झाली? मग कुठं बसली मिठावली बरणी? चुली पशी. संगत किती पाहणं विचित्र. संगतीचा परिणाम आहे. तुपाची संगत केल्यावर किंमत बी वाढली आणि जागा पण कपाटात भेटली. आता मला असं वाटतंय चांगल्याची संगत झाल्यावर सोडायची नाही. संगत चांगल्याची भेटली ना, सोडायची नाही. तूप संपल्यावर बरणी रानाच्या वाट्यावर आली. तूप संपल्यावर बरणी कुठं आली? रानाच्या वाट्यावर. दिवाळीला भरपूर पोरं असल्यामुळे डबे कमी पडले. नातू आले, सगळ्या बहिणी वगैरे आल्या, डबे कमी पडे. याच बरणीला 2 छिद्र पाडे, दोरी लावली, बरणी कुठे गेली? ह्याच रोडला. आता गाडी आली ह्याच रोडला. सप्त्यामुळे आता बसत नसेल कोणी, मला इतकं कळत. माझ्या गोळ्या संपल्यात का काय? ह्याच रोडला ती बरणी आली. या बा संगत चांगल्याची केली मग कपाट भेटलं, आणि चांगल्याची संगत सोड्या बरणी गाव खराला आली. कळाला ना शब्द? मग संगतीचा परिणाम आहे. दुर्योधन वाईट नव्हता हो राजे हो. दुर्योधन 3 लोकांना खराब केला. उपलोक सांगत गेले तर 19 आहेत, पण मुख्य 3 लोकांना दुर्योधनाला नासून टाकलं. त्याचा एक इतका नालायक मेवना होता, त्याचं नाव होतं जयद्रथ. हलकट होता जयद्रथ. आणि 3 पैकी अजून एक नाव सांगतो, त्याचा सख्खा मामा होता शकुन्या. तिसरा घरी गेल्यावर पहा गुत्त नाही घेतलं. आणि दुसरी गोष्ट अभिमान बी नाही. सगळ्या गोळ्या एकखाट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. त्याच्यामुळं एक गोळी सकाळी खा, एक दुपारा खा, एक संध्याकाळी खा, असं डॉक्टर सांगत असते. विठाला तरुणांनो, आध्यात्मिक क्षेत्रात तुमची वर्णी आहे. गावातले ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व काही माणसं आध्यात्मिक क्षेत्रात आहेत. शेवटी तरुणांचा जास्त व्यासंग परमार्थाकडे आहे. आणि म्हाताऱ्या माणसाला एक विनंती करतो, मला बोलिले याच्याकरता मी तरुणांनाच सांभाळतोय. मुळीच नाही राजे हो, मुळीच नाही, मुळीच नाही. मी फक्त चांगल्यांना सांभाळतोय. इतकं लक्षात ठेवा, इतकं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला मला जर पाहायचंच असेल तर एखाद्याने या ना, काळे महाराजही सांगतील तुम्हाला. मला काही सांभाळायची गरज पंढरपुरातल्या मालकानं ठुली नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल
की तरुणांनी आमंत्रित केलं म्हणून महाराज चोंभाळीत असतील, तर तुमच्या गावातल्या एखाद्या व्यक्तीनं जर मला 2 कोटी रुपये दिले, येरी म्हणायलो मी, तुमच्या गावातल्या एखाद्या माणसानं चोपदार 2 कोटी रुपये जर मला दिले आणि जाताना महागावमध्ये मला अटॅक येऊन जर मी मेलो, तर माझं पोरग 2 कोटी अंगावर टाकून फुकून देईन का मला? नाही. माझ्या काय कामाचे ते 2 कोटी? तुम्हाला चोंभाळल्यानं माझं बरं होईन का? माझं बरं करणारा पंढरपुरातला मालक आहे. मी याच्याकरता तुम्हाला चोंभाळतोय. ही तरुण परमार्थात उतरली. अरे ह्या 21 पोरांना नोकऱ्या लागल्यात, तरी या जन्मभूमीला, या मायभूमीला, या ग्रामदेवतेला, ह्या मातीशी त्यांची नाळ जुटलेली आहे. त्यांच्या सानिध्यात खूप ज्येष्ठ तरुण आहेत. ह्या सर्व तरुणांना आनंद आहे. आणि म्हाताऱ्या माणसांनी आनंद व्यक्त केला पाहिजे. आपले लेकरं चांगल्या कामात पडले की घरच्या लोकांनी आनंद व्यक्त केला पाहिजे. अरे पुत्राच्या विजये पिता सुखावत जाय. आपले लेकरं चांगले काम करीत असतील, आनंद वाटला पाहिजे. हो, आनंद वाटला पाहिजे. आमच्या गावातला एखादा माणूस जर कुठं लग्न करायला गेला, कुठले आहेत तुम्ही? गिरगावचे आहेत. बाळू महाराजांच्या गावचे. गाव माझं आहे का ते? माझं आहे गाव ते? नाही, गावातल्या सगळ्या लोकांचे. बाळू महाराज गिरगावकरांच्या गावचे तुम्ही? हो. मग त्यांनी मला भेटल्यावर सांगावं, महाराज ती माणसं कौतुक करत होते. ठीक आहे, मला काय वाटतं, चला आनंदच वाटतो. पण तेच जर माझ्या आईला म्हणले तर माझ्या आईचं अंतःकरण भरून येते. माझ्या लेकराला कुठपर्यंत लोक नवसतात. मग विचार करा, माझ्या आईपाशी एखाद्यानं जर माझं कौतुक केलं तर तिला आनंद होतोय. तुम्हाला तुमच्या लेकराचा आनंद वाटला पाहिजे की आपले लेकरं परमार्थात आहेत, आपले लेकरं सात्विक कामात आहेत. राजे हो, असे काहीचे लेकरं आहेत वाढदिवसाच्या दिवशी घरातली खाची ज्वारी इकून वाढदिवस साजरे करायलेत. असे काही भंगिरे लेकर आहेत काही. त्याच्यापेक्षा तुमचे लेकर कोटीपटीनं चांगले आहेत. लायकी नसताना रात्री 11 वाजता 25 हजाराचे फटाके उडवायचे. रातच्या 11 12 वाजता मोटरसायकलच्या सीटवर केक ठून कापायचा, सगळ्याच्या तोंडाला लावायचा, कपडे घाण करायचे. अशी विचित्र पोरं आहेत काहीला. तुमचे लेकर आध्यात्मिक क्षेत्रात पडलेत, याचा आनंद अंतःकरणात ठेवा. हे मोठे होतील का सांगणार नाही मी, पण तुम्ही कमवलेल्या संपत्त्या विकणार नाहीत इतकी मात्र खात्री देतो.